फैसल सालार यांची रिपाई अल्पसंख्याक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाली असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अल्पसंख्याक विभागात पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। फैसल सालार यांची पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी तर सोहेल जहागीरदार यांची पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्षपदी व गणेश बुड्डू यांची पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली। या बैठकीच्या अध्यक्षपदी रिपाईंचे प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे हे होते, तर या बैठकीस जक्काप्पा कांबळे, माणिक आठवले, रावसाहेब परीक्षाळे, मारुती सोनोने, सुखदेव साबळे, श्रीमंत गायकवाड, धर्मा माने, सलीम मुल्ला, सिकंदर शेख, इम्रान शेख, रफीक शेख, नसरीन शेख व वैशाली बनसोडे, लक्ष्मी लोंढे आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज छोटासा कार्यक्रम पक्षाच्या ऑफिसमध्ये घेतला आणि पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक अध्यक्ष म्हणून सालार साहेबांना आम्ही स्वीकारलं आणि सालार साहेबांना पण मी भरभरीत शुभेच्छा देतो की साधिक जिल्हा पण पश्चिम महाराष्ट्र सोहेल जागीरदारला पण पश्चिम महाराष्ट्रात घेतलं बंगाली बहिणीनो 3 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील हा रिपब्लिकन पक्ष तयार झाला। बाबासाहेबांच्या नंतर या पहिल्या पक्षाचे अध्यक्ष, पक्षाचे पहिले अध्यक्ष मद्रासचे एन शिवराजाच्या नंतर मगाशी तो फोटो बाजूला काढलाय, कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे या पक्षाचे दुसरे अध्यक्ष। जवळजवळ 30 वर्षाचा काळ कर्मवीर दादासाहेब बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्तोर महापुरुषाला अभिवादन करून आज येथे आपल्या पक्षामध्ये जे पश्चिम महाराष्ट्रावर जे आलेले पदाधिकारी आहेत त्यांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्षाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यास त्यांना चांगलं कार्य करावं आणि त्यांनी एकदम भरभरून सगळे कार्यकर्ते वाहणार हवे, भरभरीचे कार्यक्रम वगैरे करावं सगळ्यांनी आपल्याला सहकार्य आपल्या पक्षामध्ये पश्चिम महाराष्ट्रावर जे निवड झालेले आमचे नेते मंडळी फैसल साहेब आणि फोटो आणि दुसरे कुठे सोहेल यांचे पश्चिम महाराष्ट्रावर जे निवड झालेले आहे, सर्वप्रथमतः मी त्यांना आपल्या या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माननीय सुबोध वाघमोडे सर और सर्व पदाधिकारी यहाँ पे आज जो फैसल सालार, सोहेल जहागीरदार और भुट्टू भाई इनको जो पद दिए हैं